मित्रांनो, दिवसभर मुलं खेळताना एकदम फ्रेश असतात. पण जसा अभ्यासाच्या पुस्तकाला हात लागतो, तसा एकामागून एक जांभया सुरू होतात. किमान अर्धा तास तरी अभ्यास करावा वाटतो, पण 5 मिनिटात डोळे जड होतात. तुमच्याही सोबत किंवा तुमच्या मुलांसोबत असंच घडतंय का? जर तुमचं उत्तर हो असेल, तर मित्रांनो, हा फक्त मुलांचा आळस नाहीये. अभ्यासाच्या जागेवर असणारी नकारात्मक ऊर्जा आणि चुकीची दिशा तुमच्या मेंदूला त्वरित स्लीप मोड मध्ये ढकलते. नमस्कार. मी आचार्य सुरेश बागडे मागच्या 12 वर्षापासून वास्तू कन्सल्टंट म्हणून काम करत असताना अगणित वास्तू व्हिजिट केलेली आहे. आणि या व्हिजिटच्या माध्यमातून मागच्या 12 वर्षात हजारो कुटुंबांना त्यांच्या अडचणीच्या वेळेमध्ये मदत करण्याचे सौभाग्य मला प्राप्त झालेले आहे. आणि यासाठीच मी परमेश्वराचा अत्यंत आभारी आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अभ्यासाला बसल्यावर झोप काय येते आणि तोडफोड न करता 5 मिनिटात स्टडी टेबलमध्ये कोणता सोपा बदल करून ही झोप पळवून लावता येईल. सर्वप्रथम समजून घेऊया की अभ्यासाच्या टेबलावर बसताच मेंदूला झोप का लागते. वास्तुशास्त्रानुसार साऊथ ऑफ साऊथ वेस्ट हा विसर्जनचा म्हणजे डिस्पोजलचा झोन मानला जातो. जर तुमचा स्टडी टेबल या झोनमध्ये असेल तर इथे बसताच शरीरातील सर्व ऊर्जा विसर्जित होते, उत्साह शून्य होतो आणि मेंदूला थकवा जाणवून लगेच झोप येते. दुसरं कारण असू शकतं की दक्षिण किंवा नैऋत्य दिशेकडे तोंड करून बसणे. अभ्यास करताना जर विद्यार्थ्याचे तोंड दक्षिण किंवा नैऋत्येकडे असेल तर ही दिशा विश्रांतीची म्हणजेच रिलॅक्सेशनची असल्यामुळे मेंदू त्वरित रेस्ट मोडमध्ये जातो. आणि तिसरं कारण बीम किंवा स्लॅबच्या वजनाखाली बसणे. डोक्यावर थेट बीम आल्यास वजनाचा अदृश्य ताण हा मेंदूवर पडत असतो, त्यामुळे 5 ते 10 मिनिटातच डोकेदुखी सुरू होते किंवा आळस येऊन झोप आल्यासारखं वाटतं. आता पाहूया हे अभ्यासातील स्लीप मोड बंद करणारे 3 सर्वात सोपे आणि प्रभावी वास्तू. उपाय नंबर 1, स्टडी टेबल वेस्ट ऑफ साऊथ वेस्ट झोन मध्ये शिफ्ट करा. म्हणजेच विद्या आणि अभ्यासाच्या मुख्य झोन मध्ये आपलं स्टडी टेबल तुम्ही घेऊन चला. अभ्यास करताना विद्यार्थ्यांचे तोंड नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेकडे असावे. पूर्व दिशेची सौर ऊर्जा मेंदूला सतत अलर्ट किंवा ऍक्टिव्ह ठेवते, त्यामुळे झोप पळून जाते. उपाय नंबर 2, स्टडी टेबलवर पिवळ्या किंवा हिरव्या रंगाचे कापड किंवा मॅट ठेवून द्या. पिवळा रंग हा गुरुचा म्हणजेच ज्ञानाचा आणि हिरवा रंग हा बुधाचा म्हणजेच बुद्धिमत्तेचा आहे. हे रंग मेंदूतील आळस दूर करून एकाग्रता वाढवतात. उपाय नंबर 3, ईशान्य कोपऱ्यामध्ये पाण्याचा तांब्या आणि ईशान्य दिशेतून प्रकाशाची उपाययोजना. मित्रांनो, आपलं जे स्टडी टेबल आहे, अभ्यासाचं जे टेबल आहे, त्याच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये काचेच्या किंवा तांब्याच्या पेल्यामध्ये स्वच्छ पाणी भरून ठेवा आणि इथेच एक छोटा पांढरा स्टडी लॅम्प लावा. यामुळे काय होईल तर अभ्यासाच्या खोलीमध्ये ऊर्जेचा प्रवाह सकारात्मक राहायला मदत होईल. या उपायांसोबतच अभ्यास सुरू करण्यापूर्वी पुढील 2 छोट्या गोष्टी नक्की करून पहा. काय करायचंय? अभ्यासाला बसण्यापूर्वी कपाळावर 2 भुवयांच्या मध्ये थोडस वरच्या बाजूला हळदीचा टिळा लावावा. यामुळे आज्ञाचक्र जागृत होऊन आळस दूर होण्यास मदत होईल. आणि दुसरं म्हणजे अभ्यासाच्या खोलीमध्ये संध्याकाळी किंवा अभ्यास सुरू करण्यापूर्वी लहानसा भीमसेनी कापराचा तुकडा जाळा. त्यामुळे खोलीमध्ये जी नकारात्मक ऊर्जा असेल ती दूर होईल आणि मरगळ 5 मिनिटात निघून जाईल आणि आपला अभ्यास खूप चांगल्या पद्धतीने व्हायला आपल्याला मदत होईल. थोडक्यात काय तर साऊथ ऑफ साऊथ वेस्ट झोन मधून टेबल हटवा आणि वेस्ट ऑफ साऊथ वेस्ट झोन मध्ये ठेवा. दुसरं, तोंड नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असायला हवं. तिसरं म्हणजे आपलं जे अभ्यासाचं टेबल आहे त्याच्यावर पिवळा किंवा हिरवा मॅट ठेवायचा आहे आणि ईशान्य दिशेला पाण्याचं तिला ठेवायचं आहे. आणि चौथं म्हणजे अभ्यास करताना कधीही आपण बीमच्या खाली बसायचं नाहीये. आपल्या डोक्यावर बीम नसेल याची खात्री करून घ्या. तर मित्रांनो आणि पालकांनो, आजच तुमच्या अभ्यासाच्या टेबलाची दिशा तपासून पहा आणि हा सोपा वास्तू बदल करून अभ्यासातील फरक जरूर अनुभवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि ज्या मित्रांना अभ्यासाला बसल्याच्या नंतर झोप येते त्यांच्यासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच सोप्या वास्तू टिप्ससाठी आपल्या चॅनलला म्हणजेच वास्तू सायन्स ग्लोबलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं स्टडी टेबल सध्या कोणत्या दिशेला आहे हे खाली कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. शुभम भव.